ओके, चला आज आपण नवीन चॅप्टरकडे जाणार आहोत, मॅट्रासेस. आणि मॅट्रासेसची रिलेटेड बेसिक कन्सेप्ट आपण आज घेणार होतो की व्हॉट इज मॅट्रासेस, व्हॉट इज रिलेशन ऑफ मॅट्रासेस अँड नंबर. ओके, आणि मॅट्रासेसचा आपण ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी वापर केलाय. आपण 11th मध्ये पण बरेचसे एक्झाम्पल त्याच्या रिलेटेड सॉल्व्ह केले. दोन महत्वाच्या गोष्टी आपण 11th मध्ये बघितल्या, ते म्हणजे मॅट्रासेस अँड डिटर्मिनंट. बरोबर ना? डिटर्मिनंट ठीक आहे, आपण तुम्ही 2x2 चा डिटर्मिनंट सॉल्व्ह केलाय किंवा तुम्ही क्रॅमर्स रूल वापरलाय. त्या क्रॅमर्स रूल मध्ये तुम्ही काय केलंय की 2x2 चा एक मॅट्रासेसची व्हॅल्यू तुम्ही काढली. बरोबर ना? तुम्ही काय करायचं, जर 2x2 चा एक मॅट्रासेस दिलेला असेल, बरोबर आहे, सपोज 2 4 5 6 असं काहीतरी दिलेलं आहे. बरोबर, तुम्ही काय करायचं, जस्ट यू हॅव टू क्रॉस मल्टिप्लाय करून 5 into 6 into 2, बरोबर ना, 2 into 6 minus 5 into 4, that one is equals to 12 minus 20, that one is equals to minus 8. बरोबर, तुम्ही याला असं सॉल्व्ह करायचं. म्हणजे क्रॅमर्स रूल मध्ये तुम्ही 10 पर्यंत, म्हणजे जे आपण 10 पर्यंत तुम्ही जे घेतलं होतं तिथपर्यंत तुम्ही याला असं सॉल्व्ह करायचं. बरोबर, नंतर हे 2x2 साठी होतं. म्हणजे आपण याच्यामध्ये एक्झॅक्टली काय केलं, या नंबर्सला आपण एका रेक्टँग्युलर फॉर्म मध्ये आपण काय केलं, रिप्रेझेंट केलं. त्या नंबर्सला एका पर्टिक्युलर अरेंजमेंट केली आहे, कॉलम आणि रोज मध्ये त्यांची काय केली, अरेंजमेंट केली. म्हणजे काय, मॅट्रासेस म्हणजे काय, एक रेक्टँग्युलर अरेंजमेंट असते. रेक्टँग्युलर कसाही असू शकतो ना, व्हर्टिकल असू शकतो किंवा हॉरिझॉन्टल किंवा स्क्वेअर पण होऊ शकतो. रेक्टँग्युलर हा स्क्वेअर फॉर्म मध्ये पण होऊ शकतो. म्हणजेच काय, अरेंजमेंट ऑफ द नंबर्स इन अ रेक्टँग्युलर शेप. नंबर्सला कुठल्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं, रेक्टँग्युलर शेप मध्ये अरेंज करायचं. आणि त्या नंबर्सला आपण कशामध्ये डिनोट करतो, स्क्वेअर ब्रॅकेट, या स्क्वेअर ब्रॅकेट्स मध्ये किंवा ओपन ब्रॅकेट असं पण डिनोट केलं तरी चालतंय. म्हणजे ह्या दोघांपैकी आपण कुठल्याही पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो, नंबर्स यांच्यामध्ये मला नंबर्स घ्यायचे आहेत. बरोबर, नंबर्स एकतर हॉरिझॉन्टली एकतर व्हर्टिकली रिप्रेझेंट करायचं. आता मॅट्रासेस म्हणजे काय, मॅट्रासेस म्हणजे आपण काय की नंबर जे आहेत, नंबर कशामध्ये रिप्रेझेंट करतो आपण, इन अ रेक्टँग्युलर शेप मध्ये त्याला पुट आउट करतोय आणि त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट किंवा ओपन ब्रॅकेटने डिनोट करतोय ना. आता नंबर्सचं रिप्रेझेंटेशन किंवा मॅट्रिक्सची ऑर्डर आपण काल बघितली, पण एकदा परत सांगतो ना. मॅट्रिक्स, व्हॉट डू मीन बाय मॅट्रिक्स, मॅट्रिक्स काय, नंबर्सला रिप्रेझेंट करणं. ना सपोज दॅट स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, ऑर्डर मी अजून फिक्स केलेली नाही, तो रेक्टँग्युलर कसा आहे काय आहे मला अजून माहिती नाही. मी काय करतो, रिअल नंबर्स घेतो. काय घेतो मी, रिअल नंबर. रिअल किंवा आपण कॉम्प्लेक्स पण बघितलाय, रिअल किंवा कॉम्प्लेक्स दोघांपैकी कुठलाही नंबर जाईल. पण आता सध्या तरी आपल्याला कुठला रिअल आहे. आपण हमिशन मॅट्रिक्स मध्ये गेलो की आपण कुठे राहणार, कॉम्प्लेक्स मॅट्रिक्स मध्ये राहणार. बरोबर ना? म्हणजे नंबर्स जे असते कुठून घेणार, प्युअरली रिअल घ्यायचे की कॉम्प्लेक्स घ्यायचे, दोघांमध्ये काहीतरी फरक असणार आहे. मी काय करतो, रिअल नंबर घेतो. बरोबर आहे. मग पहिला जो एलिमेंट आहे, तो पहिला एलिमेंट मी काय ठेवला, A11, फर्स्ट एलिमेंट सिस्टमॅटिकली अरेंज करतो. पहिला एलिमेंट काय नाव दिलं, A11. बरोबर. दुसरा एलिमेंट A12, इथे कोमा वगैरे काही नाही, त्याला फक्त नंबर्स फक्त एका ठिकाणी अरेंज करतोय. नंबर्सला मी काय करतो, सिस्टमॅटिकली अरेंज करतोय. A11, A12, बरोबर ना. नाव नंतर A13 डॅश डॅश A1N. किती नंबर्स घेतलेत मी, N नंबर्स घेतलेत. कसे रिप्रेझेंट केले, हॉरिझॉन्टली. बरोबर ना, हॉरिझॉन्टली रिप्रेझेंट केले. बरोबर. मग हॉरिझॉन्टली एक लाईन घेतली, आता परत दुसरी लाईन घेतो. मी काय केलं, पहिली लाईन म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बरोबर ना, मी रिप्रेझेंट करताना ही माझी काय फर्स्ट रो आहे. नंतर मी काय करतोय, 2 1. बरोबर. म्हणजे मी काय केलं, आपण ज्या हॉरिझॉन्टल असतात त्याला काय म्हणतो आपण, रोज म्हणतो. ही पहिली रो होते, आता काय घेतो मी, दुसरी रो घेतोय. बरोबर. पण मी आता व्हर्टिकली जर बघितलं, याला काय म्हणेल मी, कॉलम. हे काय माझे कॉलम्स आहेत. बरोबर. हा माझा फर्स्ट रो आहे, आता हा मी काय रिप्रेझेंट करतोय, फर्स्ट कॉलम. मग मी इथे काय घेणार, A31. बरोबर. A41 अँड अप टू दॅट A, याची व्हॅल्यू वेगळी राहू शकते, M1. इकडे N इलेमेंट असे अरेंज केले आणि इकडे कसे अरेंज केले, M इलेमेंट अरेंजमेंट केले. बरोबर ना. मग मी काय घेतला, हा माझा पहिला कॉलम आहे आणि हा माझा पहिला कॉलम आहे, हा पहिला रो. म्हणजे हॉरिझॉन्टल जे असतात त्यांना काय म्हणायचं, रो, आणि जे व्हर्टिकल असतात त्यांना काय म्हणायचं, कॉलम. बरोबर ना. मग आपण काय मेन्शन करतो, कॉलम, रोज. नंतर मग आपण याच्यामध्ये तेच मेन्शन करणार. हा रो तर काय आता बदलणार नाही, पहिला रो जाणार आहे. नंतर मी दुसरा एलिमेंट घेतलो, 2 2. व्यवस्थित बघा अरेंजमेंट कशी केली आहे, 1 1 1 2 1 3 1 4.
वन हा बदलतो का याच्यामध्ये? वन नाही बदलत आहे. का नाही बदलत आहे? रो आहे म्हणून. दॅट्स इज माय फर्स्ट रो. दॅट्स इज माय फर्स्ट रो. हा माझा फर्स्ट रो आहे. आता मी सेकंड रोला अरेंज करतोय, बरोबर ना? मग याच्यामध्ये 2 हा बदलणार नाही. हा एलिमेंट बदलेल का? नाही. बघा व्यवस्थित. 2 1 2 2 2 3 आणि अप टू 2n, बरोबर ना? मग लक्षात घ्या आता, हा झाला माझा सेकंड रो. दॅट्स इज माय सेकंड रो. लक्षात ठेवा की आपण रो आणि कॉलम मध्ये काय फरक घेतोय किंवा रो आणि कॉलम आपण कसे घेतोय. नाव दॅट्स इज माय सेकंड रो. नंतर पुढे 3 2, बरोबर. नंतर 3 3 3 1 3 2 3 3, ओके. 3 4 3 5 3 6 आणि अप टू 3n. हा झाला माझा थर्ड रो. दॅट्स इज माय थर्ड रो. असे रोज माझे चालू राहणार आहे, बरोबर आहे. कॉलम बघा 4 2 m2, बरोबर. नाव 4 3 डॅश डॅश करून घेतोय m3, बरोबर. हा इकडे जाणार आहे a4n. मग हा काय असेल? amn. प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर काय असते? फिक्स असते. प्रत्येक एलिमेंटची पोझिशन ही काय असते? फिक्स असते. याची पोझिशन कधी बदलणार नाही. 1 1 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, बरोबर. हे झालेत माझे. हा फोर्थ रो आहे आणि हा काय माझा mth रो, बरोबर. जे हॉरिझॉन्टली ते काय माझे रोज आहेत. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फोर्थ रो, फिफ्थ रो. त्या रो मधले ते एलिमेंट. हा सेकंड रो, हा थर्ड रो, हा फोर्थ रो, हा mth रो. आता व्हर्टिकली बघणार. ओके, व्हर्टिकली बघा आता. हा व्हर्टिकली माझा फर्स्ट कॉलम, बरोबर आहे. हा व्हर्टिकली माझा सेकंड कॉलम, हा थर्ड कॉलम आणि हा nth कॉलम. दाखवणीचं nth कॉलम, बरोबर ना. प्रत्येक एलिमेंटची पोझिशन त्याच्या ऑर्डर नुसार काय असते? फिक्स असते. हा एलिमेंट तुम्ही कुठे ठेवून दिलात तरी त्याची पोझिशन आपल्याला माहिती आहे. प्रत्येक एलिमेंटची ऑर्डर काय असणार आहे? माझी फिक्स असणार आहे. जर मी साधा एक मॅट्रिक्स घेतला 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर ना. याची ऑर्डर काय? ऑर्डर काय? 1 1. पोझिशन काय याची? 1 1. म्हणजे काय? फर्स्ट रो मध्ये फर्स्ट कॉलम आहे. हा एलिमेंट कुठे आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला आहे. म्हणजे काय? 1 1 ही त्याची काय झाली? पोझिशन. हा काय? 1 2 फर्स्ट रो मध्ये सेकंड कॉलम मध्ये, बरोबर ना. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे त्याची 1 2 ही पोझिशन आहे, बरोबर. हा काय? 1 3 फर्स्ट रो मध्ये थर्ड पोझिशन आहे. याच्यात सेकंड रो मध्ये फर्स्ट पोझिशन आहे, सेकंड रो मध्ये सेकंड पोझिशन आहे, सेकंड रो मध्ये थर्ड पोझिशन आहे. इथे थर्ड रो मध्ये फर्स्ट पोझिशन आहे, बरोबर ना. मग लक्षात घ्या याच्यात प्रत्येकाची पोझिशन काय माझी? फिक्स आहे, बरोबर. फर्स्ट फर्स्ट, फर्स्ट सेकंड, फर्स्ट थर्ड आणि अप टू फर्स्ट n. फर्स्ट रो मध्ये कॉलम. मग अगोदर कोण येतोय? रो येतोय, बरोबर ना. रो इंटू कॉलम. मग या मॅट्रिक्सची ऑर्डर काय? जसं तुम्ही इथे आपण भेटतो बघा, याची ऑर्डर किती होती? 2 क्रॉस 2, बरोबर. मग याची ऑर्डर किती एलिमेंट आहेत? किती? m क्रॉस n. का? कारण किती रो घेतलेत मी? m रो घेतले. दॅट्स वन इज कॉल्ड रोज, नंबर ऑफ रोज. and that's one is called number of columns. That's one is my number of columns. लक्षात घ्या, नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स दोघांमध्ये ऑर्डर. प्रत्येक इलेमेंट नंबर्स आहेत. हे काय माझे? नंबर्स आहेत. कशात रिप्रेझेंट केलेत? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये रिप्रेझेंट केले, बरोबर. प्रत्येक एलिमेंटची पोझिशन काय करून ठेवली? मी फिक्स करून ठेवली आहे, बरोबर. प्रत्येक एलिमेंटची पोझिशन फिक्स केली आहे आणि त्याच्यानुसार प्रत्येक एलिमेंट मधला जो जो पॉईंट असेल त्याच्यानुसार माझे त्या मॅट्रिक्सचे काय चालतील? टाईप पडत चालतील. त्याच्यातले एलिमेंट कसे आहेत त्याच्यावर माझे काय पडत चालतील? टाईप्स पडत चालतील. त्याची ऑर्डर कशी आहे त्याच्यावर माझं काय होईल? टाईप पडत जाईल. ऑर्डर किंवा त्याच्यातले एलिमेंट, हे त्याच्यातले एलिमेंट झाले, हे त्याच्यातले काय झाले? एलिमेंट झाले, बरोबर ना. ही त्याची काय झाली? ऑर्डर झाली, बरोबर आहे. मग अजून जर बघितलं तर त्याच्यामध्ये किती एलिमेंट असतात? एलिमेंट, नंबर ऑफ एलिमेंट. याच्यात किती एलिमेंट आहेत? 9 एलिमेंट आहेत, ओके. आणि याच्यात किती एलिमेंट आहेत? 4. लक्षात घ्या दोघांमधला फरक. व्हर्टिकल कॉलम आणि स्क्वेअर ब्रॅकेट
बरोबर. याच्यातला आणि याच्यातला फरक, दोघांमधला फरक हा काय असतो आणि हा काय असतो? हा असतो मॅट्रासिस. हा काय असतो माझा? मॅट्रासिस. मॅट्रासिस म्हणजे हा, बरोबर. पण दॅट्स वन इज अ डिटर्मिनंट. दोन व्हर्टिकल बार्स मध्ये कोण असतो? डिटर्मिनंट असतो. लक्षात ठेवा. आणि डिटर्मिनंट ही सिंगल कॉन्स्टंट व्हॅल्यू येते. हा मॅट्रासिस येत नाही, कारण तो आपल्याला सॉल्व्ह करावा लागतो. डिटर्मिनंट केला ना तुम्ही, डिटर्मिनंट म्हणजे हा 1 2 3 4 क्रॉस मल्टिप्लाय केलं की तुमची व्हॅल्यू मिळते. एक कॉन्स्टंट सिंगल व्हॅल्यू येते ना. 1 into 4 minus 3 into 2, that's one is a 4 minus 6 minus 2. ही काय झाली? कॉन्स्टंट व्हॅल्यू. मॅट्रासिस मध्ये याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक आहे की मी असं जर स्क्वेअर ब्रॅकेट घेतला 1 2 3 4, याच्यामध्ये फरक आहे. ही काय कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे का? नाही. याच्यामध्ये रिप्रेझेंट केलेले नंबर, हा एक नंबर आहे, सिंगल नंबर आहे डिटर्मिनंट. हे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे -2, पण हा कॉन्स्टंट आहे का? सिंगल आहे का एलिमेंट? नाही, हा मॅट्रासिस आहे, हा डिटर्मिनंट आहे. म्हणजे व्हर्टिकल बार आणि स्क्वेअर ब्रॅकेट यांच्यातला फरक लक्षात ठेवायचा आहे. कारण आपण ज्यावेळेला डिटर्मिनंट काढत जाऊ किंवा इन्व्हर्स आपल्याला जो काढायचा आहे त्याच्या अगोदर आपल्याला ही व्हॅल्यू चेक करणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय आपल्याला डिटर्मिनंट काढता येत नाही किंवा इन्व्हर्स काढता येत नाही. हे लक्षात ठेवा फक्त की आपण इन्व्हर्स काढताना ह्या गोष्टींची लक्षात ठेवा. बरेच जण विद्यार्थी काय करतात, हा जो स्क्वेअर ब्रॅकेट आपण घेतलाय, स्क्वेअर ब्रॅकेटच्या ऐवजी व्हर्टिकल बार्स लिहितात. व्हर्टिकल बार्स म्हणजे तुमची एक सिंगल व्हॅल्यू येते, दोघांचा मिनिंग बदलतो. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की आपण डिटर्मिनंट आणि मॅट्रासिस मध्ये काहीतरी रिलेशन घेतोय. रिलेशन लक्षात ठेवा आणि मग पुढे जायचं आपल्याला. ओके, नाव हे झालं आपलं मॅट्रासिस बद्दल. त्याची ऑर्डर, त्याच्यामध्ये किती एलिमेंट असतात? m इंटू n एलिमेंट असतात. ओके, म्हणजे m आपण याच्यात किती एलिमेंट घेतलेत व्हर्टिकली? आपण जसा एरिया काढतो, रेक्टँगलचा एरिया, लांबी गुणिले रुंदी, तसं काहीतरी आपण बघतो ना. मग याच्यामध्ये किती रोज आहेत? m रोज आहेत. किती कॉलम्स आहेत व्हर्टिकली? फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, nth कॉलम, बरोबर ना. मग तेवढे एलिमेंट्स काय करायचे? मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाय केल्यानंतर m इंटू n हे त्याच्यातले नंबर ऑफ एलिमेंट आहेत. याच्यात किती एलिमेंट आहेत? याची ऑर्डर काय? 2 क्रॉस 2, बरोबर ना. मग 2 इंटू 2 किती एलिमेंट आहेत? 1 2 3 4, 4 एलिमेंट आहेत, बरोबर ना. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट कसे घ्यायचे ते लक्षात ठेवा. कळतं हे मॅट्रासिस म्हणजे काय? नंबर ऑफ एलिमेंट म्हणजे. ओके, आणि पुढे एक लक्षात घ्या, पुढे गेल्यानंतर 12वी नंतर जरी म्हटलं, मॅट्रिक्स अल्जेब्रा हा एक महत्वाचा पार्ट आहे. मॅट्रिक्स अल्जेब्रा कॅल्क्युलस मधला एक इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. कारण मॅट्रिक्स अल्जेब्रामध्ये किंवा लिनियर अल्जेब्रामध्ये वेक्टर स्पेसमध्ये असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत की ते रिलेटेड आहेत मॅट्रासिसशी. मोस्ट ऑफ मॅट्रासिसशी रिलेटेड आहेत आणि मॅट्रासिसचा पूर्ण अल्जेब्रा आपल्याला व्यवस्थित जमला पाहिजे. मॅट्रासिस, दोन मॅट्रासिसची ऍडिशन कशी घेतली जाते, दोन मॅट्रासिसचा प्रॉडक्ट कसा घेतला जातो, दोन मॅट्रासिसचे जे लक्षात ठेवा, ऍडिशन आणि प्रॉडक्ट हे दोन महत्वाचे आहेत. मॅट्रासिसचं डिव्हिजन होत नाही. ओके, मॅट्रासिसचं डिव्हिजन कधी होत नाही, लक्षात ठेवायचं आहे. फक्त काय होतं अल्जेब्रामध्ये? ऍडिशन होते, सबट्रॅक्शन होते आणि मल्टिप्लिकेशन होतं. डिव्हिजन होत नाही किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन होतं. एखाद्या कॉन्स्टंट त्याला काय करू शकतो आपण? मल्टिप्लाय करू शकतो. दोन मॅट्रासिसची ऍडिशन कशी घेतात? दोन मॅट्रासिसची ऍडिशन कशी घेतली जाते? दोन मॅट्रासिसची ऍडिशन करत असताना त्याच्यातल्या ऑर्डर, पोझिशन नुसार त्याची काय होते? ऍडिशन होते. दोन मॅट्रासिसची ऍडिशन कशी होते? त्याच्या पोझिशन नुसार. म्हणजे ऍडिशन कशी होणार? फर्स्ट रो हा त्याच्या फर्स्ट रो मध्ये ऍड होणार, बरोबर. म्हणजे आपण सपोज दॅट असा 2 क्रॉस 2 चा एक मॅट्रिक्स घेतला, 5 7 1 3. ओके, प्लस हा एक मॅट्रासिस आहे, कॅपिटल लेटर्सने डिनोट केला जातो. जनरली मॅट्रासिस कशाने डिनोट करतात? कॅपिटल लेटर्सने. मग हा दुसरा मॅट्रासिस घेऊ आपण, 3 2 5 6 असं काहीतरी घेतलं. यांची ऍडिशन, हा एक मॅट्रिक्स आणि हा दुसरा मॅट्रिक्स. या दोघांची ऍडिशन करायची कशी? त्याच्या एलिमेंट टू एलिमेंटला जो 1 1 चा एलिमेंट आहे तो 1 1 मध्ये ऍड करावा लागेल, बरोबर. 1 1 चा एलिमेंट 1 1 मध्ये, बरोबर. मग 5 + 3, बरोबर ना. दुसरा 1 2 चा एलिमेंट 1 2 मध्ये. ओके, 7 + 2 1 + 5 3 + 6, बरोबर ना. मग ऍडिशन केल्यानंतर काय होतं बघा. आता 8 9 6 आणि 9 झालं, ऍडिशन झाली. म्हणजे कॉम्पोनंट टू कॉम्पोनंट, कॉम्पोनंट टू कॉम्पोनंट. म्हणजे त्याचा पहिला कॉम्पोनंट हा पहिल्या कॉम्पोनंट मध्ये, दुसरा हा दुसऱ्याशी, तिसरा तिसऱ्याशी, चौथा तो. सबट्रॅक्शन पण तसंच, फक्त मायनसच्या ऐवजी सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शनच्या ऐवजी मायनसच्या ऐवजी काय येईल? फक्त कॉम्पोनंट टू कॉम्पोनंट सबट्रॅक्शन होणार ना, चेंज होणार.
सबट्रॅक्शन करता येईल. मग काय येईल सबट्रॅक्शन याची? 5 minus 3 2, 7 minus 2 5, 1 minus 5 minus 4 and 3 minus 6 minus 3. That is my subtraction of two matrices. ही झाली सबट्रॅक्शन कॉम्पोनंट टू कॉम्पोनंट. बट ज्या वेळेला प्रॉडक्ट घेतो, प्रॉडक्ट हा थोडासा वेगळ्या पद्धतीने येतो. प्रॉडक्ट काढणं म्हणजे सोपं नसणार आहे, पण एवढं लक्षात ठेवा, प्रॉडक्ट करताना आपल्याला कम्प्लिटली प्रॉडक्ट करता आला पाहिजे. कसा प्रॉडक्ट घेतो तो लक्षात घ्या. आता ना या अगोदर पण आपण भरपूर एक्झाम्पल प्रॉडक्टशी रिलेटेड सॉल्व्ह केलेले आहेत. प्रॉडक्ट महत्वाचं आहे, ऍडिशन महत्वाची, कारण आपल्याला ह्या मॅट्रिसेस चॅप्टरमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रॉडक्ट घ्यावं लागेल, ऍडिशन करावं लागेल, सबट्रॅक्शन सुद्धा करावं लागेल. बरेचसे एक्झाम्पल त्याच्या रिलेटेड आणि प्रॉडक्ट आपल्याला महत्वाचं असणार आहे. आलं लक्षात ना? मग आता प्रॉडक्ट घेताना प्रॉडक्ट घ्यायचा कसा लक्षात घ्या. आता सपोज आहे मी 2x2 आपण 2x2 पासून घेऊ. 3 5 1 2 असं काहीतरी घेऊया. दुसरा मॅट्रिक्स घेऊ आपण 7 3 4 2 असं काहीतरी घेऊ. ओके, मला काय घ्यायचं आहे? यांच्या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. ओके, प्रॉडक्ट घेताना लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची पहिल्या मॅट्रिक्सची आणि दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाव दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमचा आपण विचार करतो. जर सपोज दॅट ए ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे m क्रॉस p. किती ऑर्डर आहे? m क्रॉस p. याच्यात नंबर ऑफ रोज किती? m. नंबर ऑफ कॉलम किती? p. ओके, इनटू दुसरा मॅट्रिक्स आहे b मॅट्रिक्स आहे. b मॅट्रिक्स मध्ये याची ऑर्डर आहे p क्रॉस n. p क्रॉस n. मग याच्यात नंबर ऑफ रोज किती आहेत? p. आणि याच्यात नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत? n. ओके, नाव लक्षात घ्या, दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट केव्हा होऊ शकतो? प्रत्येक वेळेला मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट होत नाही. बट दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट केव्हा होऊ शकतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय? जेव्हा पहिल्या मॅट्रिक्सचे a इंटू बी डज नॉट इक्वल टू बी इंटू, आपण कम्युटेटिव्ह लॉ घेतलाय, दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट हा कम्युट एकमेकांशी करत नाही. ए बी डज नॉट इक्वल्स टू बी ए, कधीही इक्वल येणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचंय मॅट्रिक्सची पोझिशन बदलायची नाही. तर मग तुम्ही असं म्हणणार 3 इंटू 5 येतो, तसंच 5 इंटू 3 पण तसंच आहे. किंवा मग ए इंटू बी घेतला काय, बी इंटू ए घेतला काय? नाही. मॅट्रिक्स मध्ये आपण मॅट्रिक्सला इंटरचेंज करू शकत नाही. जर चेंज केला तर त्याची व्हॅल्यू बदलते, लक्षात ठेवायचं. म्हणून तुम्ही ए आणि बी ला चेंज करू शकत नाही. किंवा मग असं मनात आलं की जाऊ आपण बी इकडे घेऊन गेलो, ए तिकडे घेऊ, असं करता येणार नाही. हा करता येईल, पण केव्हा? दोघांची ऑर्डर सेम असेल त्यावेळेला, दोघांची ऑर्डर. पण व्हॅल्यू बदलाल नक्की, ह्या दोघे हे सॅटिस्फाय करत, व्हॅल्यू नक्की बदलणार. ओके, इक्वल येणार नाही. प्रॉडक्ट होईल, प्रॉडक्टचा काही विषय नाही, पण काय दोघांची व्हॅल्यू सेम येणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. मग आता प्रॉडक्ट केव्हा होऊ शकतं हे लक्षात ठेवायचं. काय? पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज जर सेम असतील, काय सांगतोय? पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम दुसऱ्या मॅट्रिक्सचे रोज जर सेम असतील तरच दोघांचा प्रॉडक्ट होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगतोय? फर्स्ट मॅट्रिक्सचे कॉलम सेकंड मॅट्रिक्सचे रोज जर सेम असतील तरच काय होईल? प्रॉडक्ट होईल. हा, मग आपलं रिझल्टंट मॅट्रिक्स काय येईल? त्याची ऑर्डर काय? मग त्याची ऑर्डर काय असेल? दस m क्रॉस n. त्याची ऑर्डर काय असेल? m क्रॉस n. जो सी मॅट्रिक्स जो पण असेल तो m क्रॉस n ही त्याची ऑर्डर असेल. रिझल्टंट मॅट्रिक्स दोघं मॅट्रिक्स आहेत, दोघांचा प्रॉडक्ट घेतला, मला सी मॅट्रिक्स मिळाला आणि त्याची ऑर्डर काय आली? m क्रॉस n आली. आपल्याला बघितलं बरोबर क्वेश्चन 2-2 मार्काचे एमसीक्यूज आपल्याला सीईटी मधला विचार केला तर या टाईपचे क्वेश्चन आपल्याला येतात. याची ऑर्डर सांगा, त्याची ऑर्डर सांगा, कोणता मॅट्रिक्स कसा असायला पाहिजे, दोन मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट कधी येऊ शकतो, असे क्वेश्चन आपल्याला विचारू शकतात. म्हणून लक्षात ठेवा ए आणि बी हा इक्वल टू काय येतोय? सी येतोय. पण ऑर्डर लक्षात ठेवा, दोघांचा प्रॉडक्ट हा सी कधी येणार? जेव्हा याचे नंबर ऑफ कॉलम आणि याचे नंबर ऑफ रोज काय असतील? सेम असतील त्यावेळेला. आता हा तर स्क्वेअर मॅट्रिक्स टाईप आहे आपला स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज काय सेम असतील. याची ऑर्डर काय? 2x2. याची ऑर्डर काय? 2x2. याचे नंबर ऑफ कॉलम आणि याचे नंबर ऑफ रोज काय सेम आहे. आणि रिझल्टंट मॅट्रिक्स किती क्रॉस कितीचा असेल? मग 2x2 चा. मग रिझल्टंट मॅट्रिक्स मला 2x2 चा मिळेल, बरोबर ना? आता प्रॉडक्ट करायचा कसा लक्षात घ्या. आता महत्वाची कन्सेप्ट आहे, आपल्याला लागणार आहे. हा एक फॉर्म्युला आहे आपला, लक्षात ठेवायचा आहे व्यवस्थित. जर तुम्ही रीड केला असेल कालचा
तर जे सांगितलं होतं ते तर आपल्याला इथे इझी होऊन जाईल. नाव आता लक्षात घ्या, कळलं ऑर्डरचं. आपल्याला रिझल्टंट मॅट्रिक्सची ऑर्डर माहिती असते, त्याचे फक्त एलिमेंट काढायचे. मग आता ऑब्व्हियसली सांगा किती एलिमेंट येतील याच्यामध्ये? 4 एलिमेंट येतील. म्हणजे ऑब्व्हियसली मला 4 एलिमेंट काढायचे. ओके, आता कसे काढायचे? एलिमेंट काढताना कसे काढायचे ते लक्षात घ्या. आता 2 मॅट्रिक्सचा प्रोडक्ट, हा ए मॅट्रिक्स आहे, हा बी मॅट्रिक्स आहे. ओके, रिझल्टंट मॅट्रिक्स मला 2x2 मध्ये मिळतोय ना. आता बऱ्याच जणांना असं वाटतं 3x7 करून टाकू, 5x3 करून टाकू. असं करता येत नाही. मॅट्रिक्सचा प्रोडक्ट कसा येणार नाही. कसं करायचं? नाव मला कुठला एलिमेंट काढायचा आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मधला. पोझिशन तर सेम राहणार ना, पोझिशन बदलणार नाही. 1 1 ही माझी 1 1 ची पोझिशन, फर्स्ट रो फर्स्ट कॉलमची पोझिशन आहे. मग मी काय करेल, पहिल्या मॅट्रिक्सचा रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम प्रॉडक्ट घेताना लक्षात ठेवायचं आहे. पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम प्रॉडक्ट घेताना लक्षात ठेवायचे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. ओके, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता करस्पॉन्डिंग एलिमेंटचा प्रॉडक्ट आणि त्यांच्या दोघांची ऍडिशन म्हणजे काय? 3x7 3x7 प्लस 5x4. हा झाला माझा पहिला एलिमेंट. 1 1 म्हणजे काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे 1 1 ची पोझिशन आहे. आता ही दुसरी पोझिशन कोणती आहे? 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम, बरोबर ना. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम प्रॉडक्ट घेताना. ओके, फर्स्ट रो सेकंड कॉलम जसं अगोदर घेतलं तसंच करा. काय? 3x3 प्लस 5x2 झाला दुसरा एलिमेंट, बरोबर आहे. आपण ऑलरेडी घेतलं या टाईपचा ना. आता याची पोझिशन काय? 2 1, बरोबर ना. म्हणजे काय? सेकंड रो फर्स्ट कॉलम. प्रॉडक्ट घेताना लक्षात ठेवायचं, पहिल्या मॅट्रिक्सचे रो बघायचे, दुसऱ्याचे कॉलम बघायचे. फर्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग बघा आता, हा 1x7 प्लस 2x4 करतोय असं. बरं, नंतर मग पुढे शेवटचं 2 2 पोझिशन आहे ना, 2 2 पोझिशन आहे. मग सेकंड रो सेकंड कॉलम. मग काय? 1x3 प्लस 2x2. बस याला कॅल्क्युलेट करा फक्त मॅट्रिक्सला. काय येईल मग? 3x7 इज 21, 21 प्लस 20 इज 41. ओके, नंतर 3x3 इज 9, 9 प्लस 10 19. ओके, नंतर 7 प्लस 8 15, 3 प्लस 4 3 प्लस 4 7. 2 क्रॉस 2 चा मॅट्रिक्स झाला प्रोडक्ट. म्हणजे आपण प्रॉडक्ट ऑलरेडी असे प्रॉडक्ट आपण केलेत, ह्या रिलेटेड आपण सॉल्व्ह पण केलेत. असे एक्झाम्पल आपण कसे सॉल्व्ह करायचे आपण बघितलंय. हे लक्षात घ्या की आपण कसे एक्झाम्पल करतोय, काय करतोय हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, हे आपलं कुठे होतं? कुठे होतं? 11th मध्ये होतं. हे 11th पार्ट आहे, प्रॉडक्ट कसा करायचा, बरोबर ना. 3x3 ऑर्डर लक्षात ठेवायचा, ऑर्डरनुसार काय घेत जायचं? प्रॉडक्ट घेत जायचा. लक्षात, यांच्या दोघांचा प्रॉडक्ट होईल का? या 2 मॅट्रिक्सचा प्रॉडक्ट होईल का? होईल. काय होईल? याची ऑर्डर 2x2. याची ऑर्डर किती रोज आहेत? 1 2 3. 3 इंटू किती कॉलम आहेत? 2. 3 इंटू 2. होईल का प्रॉडक्ट? याचे नंबर ऑफ कॉलम आणि याचे नंबर ऑफ रोज काय पाहिजे? सेम. यांच्या दोघांचा प्रॉडक्ट होणार नाही. लक्षात ठेवायचं आहे, प्रॉडक्ट होऊ शकत नाही. अलग लक्षात कळतंय ना. प्रॉडक्ट कधी होतो आणि का कधी होत नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, नाहीतर रिझल्टंट मॅट्रिक्स मला मिळणार नाही. ओके, हा झाला प्रॉडक्टचा. हे आपण प्रॉडक्ट कसा घ्यायचा आणि मोठे मोठे मॅट्रिक्स सुद्धा ह्या प्रॉडक्टने आपल्याला करता येतात. ह्याच वेळेला काय प्रॉडक्ट घेताना काय करतो आपण? पहिल्या मॅट्रिक्सचे रोज आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि त्याच्या पोझिशननुसार काय करत चालतो? फाइंड आउट करत चालतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो फोर्थ कॉलम. ओके, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. असं काय? रो इंटू कॉलम, रो इंटू कॉलम, रो इंटू कॉलम आणि तर त्यांची पोझिशन आपण घेत चालणार. ओके, नाव लक्षात ठेवा, हे झालं प्रॉडक्टच्या रिलेटेड. आता थोडेसे टाईप कडे जाऊ आपण. मॅट्रिक्सचे टाइप्स. मॅट्रिक्सचे टाइप्स काय काय असतात बरं?
पहिला जो येतो म्हणजे कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय? नंबर रिप्रेझेंटेड म्हणजे रेक्टँग्युलर कसा असेल, व्हर्टिकल असेल. रेक्टँग्युलर नंबर कसे असतील, व्हर्टिकल असतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल असे काहीतरी 1 2 3 बरोबर, किंवा मग आपण असं काहीतरी घेतलंय 1 2 3 4 5 असं काहीतरी असेल. ओके, याची ऑर्डर काय बरं? 3 into 1. याची ऑर्डर काय? 5 into 1. ओके, ही व्हॅल्यू काय पाहिजे? 1 पाहिजे. तेव्हा त्याला काय म्हणणार मी? कॉलम मॅट्रिक्स म्हणणार. एकच कॉलम नंबर ऑफ रोज, एकच कॉलम नंबर ऑफ रोज, त्याला काय म्हणणार मी? कॉलम मॅट्रिक्स म्हणणार. कळतंय ना? एकच कॉलम आणि नंबर ऑफ मॅट्रिक्स. कळतंय? ओके. नंतर जो दुसरा आहे तो म्हणजे काय? रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय? रो मॅट्रिक्स म्हणजे काय? आता याच्या एक्झॅक्टली अपोजिट. एकच रो, नंबर ऑफ कॉलम हॉरिझॉन्टल मध्ये 1 2 3 4 5. याची ऑर्डर काय? 1 into 5. नंतर 1 2. याची ऑर्डर काय? 1 into 2. बरोबर ना? दोन कॉलम आणि एकच रो असणार आहे. एकच रो आणि नंबर ऑफ कॉलम्स, तेव्हा त्याला काय म्हणणार मी? रो मॅट्रिक्स. नाही तर मग डोक्यात असं असेल की नंबर ऑफ कॉलम म्हणजे हा तर कॉलम मॅट्रिक्स असेल. डोक्यात असा नाही विचार करायचा आहे. काय की आपल्याला व्हॅल्यू कशा दिल्यात किंवा त्याचा ऑर्डर कशी दिलेली ती लक्षात ठेवायची. मग या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असू शकते? m into 1 असू शकते. या मॅट्रिक्सची ऑर्डर कशी असेल? m into 1 च्या फॉर्म मध्ये. लक्षात ठेवा की ऑर्डर कशी असणार आहे. याच्यात कशी ऑर्डर असणार आहे? ए मॅट्रिक्सची m into 1. मग m तुम्ही काही घ्या, पण कॉलम कसा असणार आहे? एकच असणार आहे. m काय 2 घेतला 2 into 1 मिळेल. m काय 3 घेतला 3 into 1 मिळेल. ओके, पण कॉलम किती आहेत? एकच राहणार आहे. याच्यात ऑर्डर 1 into n. ओके, रो तर माझा एकच झाला, पण नंबर ऑफ कॉलम्स डिफरंट आहेत. n कॉलम्स घेतले, बरोबर ना? मग मला जेवढे पाहिजे तेवढे निघू शकताय. ओके, नंतर पुढचा जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स कुठला बघितला होता आपण? कुठला? स्क्वेअर मॅट्रिक्स. कुठला बघितला होता? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स सगळ्यात महत्वाचा, कारण आपण जेही करणार 12th मध्ये ते सगळं स्क्वेअर मॅट्रिक्स वरच करणार आहे. जेवढे मॅट्रिक्स आहेत तेवढे सगळे कुठले मॅट्रिक्स आहेत? स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. इन्व्हर्स काढायचा आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स लागेल. कळतंय ना? इन्व्हर्स काढायचा आहे, काय लागेल? स्क्वेअर मॅट्रिक्स लागेल. स्क्वेअर मॅट्रिक्स शिवाय आपल्याला इन्व्हर्स काढता येणार नाही. ओके, का? कारण तिथे आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो. डिटर्मिनंट काढताना आपल्याला मॅट्रिक्स कुठला पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. ओके, आता स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय असतात? सेम असतात. त्याला काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स आर इक्वल, देन वी हॅव टू से दॅट द रिझल्टंट मॅट्रिक्स गिवन मॅट्रिक्स इज स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजेच काय? 1 2 3 4. याची ऑर्डर काय? 2 into 2. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9. याची ऑर्डर काय? 3 into 3 4 into 4 5 into 5 6 into 6 7 into 7. बरोबर ना? 1 into 1. ओके, m into m into m. म्हणजेच काय? नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम काय असतात? सेम असतात. दोघेही सेम राहिलेत तर त्यावेळेला त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? स्क्वेअर. म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय असतात? सेम असतात. त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. Such a matrix is square matrix. Then next matrix is a diagonal matrix. लक्षात घ्या. आता एका मागे एक जोडत जायचं, टप्प्याटप्प्याने जोडत जायचं. आता स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स. ओके, नाव 4. डायगोनल मॅट्रिक्स. ओके, डायगोनल मॅट्रिक्स मध्ये एक लक्षात ठेवा, डायगोनल मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? डायगोनल मॅट्रिक्स हा काय पाहिजे? स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. त्याशिवाय मला घेता येणार नाही. डायगोनल मॅट्रिक्स त्याला म्हणता येणार नाही. डायगोनल मॅट्रिक्स कोण पाहिजे? अगोदर स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? की आता सपोज दॅट आपण एक मॅट्रिक्स घेतला, एक मॅट्रिक्स घेतला, बरोबर आहे. डायगोनल म्हणजे हा डायगोनल असतो, याला डायगोनल म्हणतात, बरोबर. याला डायगोनल म्हणत नाही मॅट्रिक्स मध्ये, याला डायगोनल म्हणत नाही. डायगोनल फक्त हा एकच असतो. दॅट्स नॉट अ डायगोनल मॅट्रिक्स.
ओके, आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय याचा विषय सोडून द्यायचा, आता डायगोनल घ्यायचा पण नाही. ओके ना, आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय बघा आता व्यवस्थित. नाव हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, एम इंटू एमचा नंबर ऑफ रोज नंबर ऑफ कॉलम्स काय सेम आहेत. ओके नाव आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, या डायगोनलच्या एंट्री सोडून द्यायच्यात, उरलेल्या सगळ्या एंट्रीज काय असतील झिरो. उरलेल्या इथे काही असू द्या, इथे कुठला इलेमेंट असू द्या, नॉन झिरो कुठला इलेमेंट असेल बरोबर, पण हे इलेमेंट म्हणजे डायगोनलच्या वरचे इलेमेंट आणि डायगोनलच्या खालचे इलेमेंट काय पाहिजे झिरो पाहिजे, तर त्या मॅट्रिक्सला मी काय म्हणेन डायगोनल मॅट्रिक्स म्हणेन. सच अ मॅट्रिक्स इज डायगोनल मॅट्रिक्स. नाव आता डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो आपण. आता फॉर एक्झाम्पल 2x2 पासून सुरुवात करू, स्क्वेअर आहे ना. ओके मी काय घेतलं 1 3 0 0. डायगोनल हे दोघं काय डायगोनल इलेमेंट आहेत, दाखवणीचं डायगोनल इलेमेंट बरोबर आहे. 1 आणि 3 काय डायगोनल मधले इलेमेंट आहेत, पण डायगोनलचा वरचा इलेमेंट काय झिरो, डायगोनलचा खालचा इलेमेंट काय झिरो. तर्फोर दिस इज अन डायगोनल मॅट्रिक्स. हा काय येणार आहे डायगोनल मॅट्रिक्स येणार आहे 3x3 मध्ये. इथे काही ठेवा A B C. ओके 0 0 0 0 0 0. ओके बघा व्यवस्थित हे सगळे इलेमेंट काय आले तिथले झिरो आले. ओके पण डायगोनलचे इलेमेंट ABC आहेत, ABC डायगोनलला कोण आहेत ABC आहेत. मग डायगोनलचे इलेमेंट ABC काय नॉन झिरो बरोबर आहे, आणि डायगोनलच्या वरचे एलिमेंट डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय झिरो. बस इनफ टू इट शो. महत्वाचा मॅट्रिक्स आहे. आपण 12चा विषय विचार केला, मॅट्रिक्स मध्ये इन्व्हर्स काढताना आपले रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये याला जास्त वेटेज आहे. कारण का की आपण ज्यावेळेला आपण सोल्युशन काढतो फायनल शेवटचं रिडक्शन मेथड आणि इन्व्हर्जन मेथड अशा दोन मेथड आहेत टू फाइंड द व्हेरिएबल एक्स वाय झेड. तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून काय करतात एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढतात, आणि तसंच दोन मेथड आहेत एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी इन्व्हर्जन आणि रिडक्शन. त्या मेथड्समध्ये ह्या मॅट्रिक्सला त्या मॅट्रिक्स आपल्याला दिलेल्या मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्जन करून आपल्याला अगोदर त्या मॅट्रिक्सला ह्या फॉर्ममध्ये रिड्यूस करावा लागतंय, किंवा आपला इन्व्हर्स काढण्यासाठी रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मध्ये या मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्जन घ्यावं लागतं. लक्षात ठेवा डायगोनल एलिमेंट नॉन झिरो आहेत, डायगोनलचे वरचे एलिमेंट झिरो आहेत, डायगोनलचे खालचे एलिमेंट झिरो आहेत. बऱ्याच वेळेला आपल्याला डायगोनलचे एलिमेंट 1 1 करावे लागतात. ओके तर सांगतो त्याला पण टाईप आहे आपल्या की त्या टाईपमध्ये आपल्याला कोणतं टाईप कसा कन्व्हर्ट करायचा आहे. ओके झालं डायगोनल मॅट्रिक्स काय डायगोनलचे एलिमेंट नॉन झिरो आणि त्याचा वरचा आणि खालचा एलिमेंट काय असतं झिरो असणार आहेत. ना फिफ्थ कुठला मॅट्रिक्स होता नॉट अ स्केलर मॅट्रिक्स. आपले 11-12 टाईप होते ना याच्यातले स्केलर मॅट्रिक्स. व्हॉट डू मीन बाय स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय आता लक्षात घ्या. ओके सुरुवात स्क्वेअर पासून केली आहे. स्केलर मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, स्केलर मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे. हा पण स्केलर मॅट्रिक्स कोण पाहिजे डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे, पण काय डायगोनलचे एलिमेंट सेम पाहिजे. डायगोनल मॅट्रिक्स तर आहे पण डायगोनलचे एलिमेंट काय पाहिजे सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2x2 पासून चालू करू आपण. डायगोनल म्हणजे हा ऑब्विसली डायगोनल आहे. ओके आता डायगोनलचे एलिमेंट सेम असतील की त्याला काय म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं. स्केलर म्हणजे काय तो तुम्ही कॉमन पण बाहेर काढू शकता. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय हा तुम्ही कॉमन बाहेर काढला ए जर कॉमन काढला तर इथे 1 0 0 1 असा काहीतरी मॅट्रिक्स होतो. लक्षात ठेवा की स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे, डायगोनल मॅट्रिक्स सेम पाहिजे, डायगोनल एलिमेंट काय पाहिजे सेम पाहिजे, दोघं व्हॅल्यू काय पाहिजे सेम. such a scalar matrix. Diagonal element is 3. Diagonal element is 3. याला काय म्हणायचं आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणायचा. आता परत एकदा पुढचा एक महत्वाचा भाग तो म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. व्हॉट डू मीन बाय आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्याला युनिट मॅट्रिक्स पण म्हणतात. दॅट्स व्हाय इज आल्सो कॉल्ड युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स पण म्हणतात. हा परत एकदा
आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, डायगोनल मॅट्रिक्स पाहिजे, स्केलर मॅट्रिक्स पाहिजे, पण डायगोनलची एंट्री 1 सोडून राहणार नाही. 2x2 मध्ये 1 1 0 0 1 1 1 0 0 0 0 0 0 हा सगळ्यात महत्वाचा मॅट्रिक्स आपल्या 12th मधल्या चॅप्टर मधला आहे. आयडेंटिटी मॅट्रिक्स सगळ्यात महत्वाचा. आपल्याला जेही रिलेशन घ्यायचं आहे याच्यामध्ये घ्यायचं आहे. मॅट्रिसेस याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागतात. आपले जे फॉर्म्युलेज आहेत ते अगोदर याच्यामध्ये कन्वर्ट करावं लागतात. सच अ मॅट्रिक्स इज आयडेंटिटी मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स आहे का? स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ना. ओके. डायगोनल आहे, डायगोनलच्या एंट्रीज आहेत नॉन झिरो आणि उरलेल्या वरच्या आणि खालच्या एंट्रीज काय झिरो आहेत. ओके. स्केलर मॅट्रिक्स आहे, येस दोघे व्हॅल्यूज. डायगोनल एंट्रीज काय पाहिजेत? सेम पाहिजेत. ओके. तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं आपण? आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणायचं. नाव इथपर्यंत लक्षात आलं? इथपर्यंत आपले महत्वाचे टाइप्स होते. नंतर अजून काही महत्वाचे टाइप्स आहेत ते म्हणजे काय? एक नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स म्हणजे काय? त्याच्यातले सगळे एंट्रीज काय असतात? झिरो असतात. त्याला काय म्हणायचं? नल मॅट्रिक्स. तो काही विषय नाही, पण आता सगळ्यात महत्वाचा जो टाइप आहे तो म्हणजे काय? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके. व्हॉट डू यू मीन बाय अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? थोडंसं लॉजिकली मिनिंग बघितला परत एकदा. स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. ओके. नाही, डायगोनल नसतो हा. ओके. हे तिघे वेगळे, तिघांचा फॉर्म वेगळा आहे, इथून पुढचे वेगळे आता. नाही तर म्हणणार की हा डायगोनल मॅट्रिक्स, असं काही राहणार नाही. ओके. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स म्हणजे काय? नाव ओके. सपोज दॅट डायगोनल आहे. ओके. डायगोनलची एंट्री काहीच घ्या, ए बी सी काही पण घ्या, पण वरच्या एंट्रीज काही ठेवू शकतात. सी टी ई मला जी वाटेल ती, मला मनात आली ती एंट्रीज ठेवा. पण एक लक्षात ठेवा, डायगोनलच्या ज्या खालच्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज काय पाहिजे? झिरो पाहिजे. 0 0 0 म्हणजेच काय? हा जो अप्पर ट्रायंगल आहे हा नॉन झिरो पाहिजे आणि ट्रायंगलच्या डायगोनलच्या खालचे जे एलिमेंट आहेत ते काय पाहिजे? झिरो पाहिजे. म्हणजे हा ट्रायंगल काय पाहिजे? झिरो पाहिजे. सच अ मॅट्रिक्स इज कॉल्ड अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. 1 2 3 0 हा डायगोनल आहे. डायगोनलच्या खालची एंट्री काय? झिरो आहे. वरची एंट्री नॉन झिरो आहे. बरोबर आहे. सच अ मॅट्रिक्स इज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. म्हणून याला काय म्हणणार आपण? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. काय? डायगोनलच्या खालच्या एंट्रीज काय असतात? झिरो असतात. ओके. नंतर तसंच एक्झॅक्टली अपोजिट लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ओके. तसंच फक्त काय? जो झिरो खाली असायचे ते काय राहतील आता? वरती डायगोनलच्या वरच्या एंट्रीज काय असतील? झिरो असतील. 1 3 4 0 हा डायगोनल आहे. डायगोनलच्या वरची एंट्री काय? झिरो. जर आपण बघितलं 1 3 5 3x3 चा मॅट्रिक्स आहे. डायगोनल एंट्रीज आणि डायगोनलच्या खालच्या एंट्री नॉन झिरो आणि वरच्या तिघे एंट्रीज काय? झिरो आहेत. इथे एकच आहे, इथे 3 एंट्रीज आहेत. बरोबर. 4x4 मध्ये पण तसंच डायगोनल एंट्रीज वरच्या एंट्रीज काय पाहिजेत? झिरो पाहिजेत. ओके. लक्षात ठेवा की आपण डायगोनलच्या आणि डायगोनलच्या वरच्या एंट्रीज कशा घेतोय? डायगोनल वरच्या एंट्रीज काय घेतोय? झिरो घेतोय. त्याला काय म्हणायचं आपण? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. कळतंय? डिफरंट टाइप्स कळतायत? ओके. नाव हे सगळ्यात महत्वाचे टाइप्स होते की आपण याच्यामध्ये इझिली आपल्याला कॅल्क्युलेट करता येतील आणि महत्वाचा भाग असेल. नंतर तो म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स. पुढचा जो मॅट्रिक्स आहे तो म्हणजे कोण? सिंग्युलर मॅट्रिक्स. कशाला म्हणतो आपण सिंग्युलर मॅट्रिक्स? तुम्ही 2x2 चा डिटर्मिनंट काढलाय, म्हणजे तुम्ही क्रॅमर मध्ये जो क्रॉस प्रॉडक्ट घेतात त्याला काय म्हणतात आपण? डिटर्मिनंटच म्हणतो ना, दोन व्हर्टिकल बार्स मध्ये. बरोबर. 1 3 5 7 3x3 चा पण काढलाय डिटर्मिनंट आपण. काढलाय ना, फॉर्म्युला तयार केला होता, तो पण घेऊ वाटल्यास आपण. फॉर्म्युला घेऊ आपण सिंग्युलर मॅट्रिक्सचा, किंवा आपण डिटर्मिनंट कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला आपण घेऊ. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट म्हणजे हाच क्रॉस प्रॉडक्ट, ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा झिरो येतो, हा क्रॉस प्रॉडक्ट जर झिरो येतो त्याला काय म्हणायचं? सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. सच अ मॅट्रिक्स
द मॅट्रिक्स इज कॉल्ड अ सिंग्युलर मॅट्रिक्स इफ द डिटर्मिनंट म्हणजे सिंगल व्हॅल्यू असते ना ती. डिटर्मिनंट म्हणजे काय? सिंगल व्हॅल्यू असते. असे मॅट्रिक्स की ज्यांचा डिटर्मिनंट काय तो 0 येतो. ओके, त्याचा फॉर्म्युला पण तयार करायचा आपल्याला 2x2चा पण आणि 3x3चा पण. दोघांचा डिटर्मिनंट कसा काढायचा मी तुम्हाला सांगेलच. पण सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे डोक्यात ठेवायचं काय की ज्याचा डिटर्मिनंट 0 असतो त्याला काय म्हणायचं? सिंग्युलर. आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोण मग? नॉन सिंग्युलर किंवा इन्व्हर्टिबल. त्यालाच काय म्हणतात? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणतात. इन्व्हर्टिबल काय म्हणतात? कारण जर डिटर्मिनंट हा नॉन झिरो असेल त्याला काय म्हणतो आपण? नॉन सिंग्युलर. म्हणजेच काय? इन्व्हर्टिबल. जर डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तर मला त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढता येतो, जो मला आत्ता पाहिजे, जो मला आत्ता लागतोय. की आपण ज्या वेळेला एक्झाम्पल आपण इन्व्हर्सचे सॉल्व्ह करणार, कारण आता 12th मध्ये आपल्याला अगोदर काय करायचं आहे? इन्व्हर्स काढायचं आहे. इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याकडे मेथड्स आहेत आणि ज्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो म्हणजे काय? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय की त्याचा डिटर्मिनंट काय असतो? नॉन झिरो असतो. त्या मॅट्रिक्सला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं. काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. कळतंय? त्यालाच काय म्हणायचं? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. एक्झॅक्टली अपोजिट. सिंग्युलर म्हणजे काय? ज्याचा डिटर्मिनंट 0 असतो त्याला काय म्हणायचं? सिंग्युलर. ज्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो असतो त्याला काय म्हणायचं? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणायचं. कळतंय? हे दोन महत्वाचे पार्ट होते. ओके, नंतर जो होता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे हा काय मॅट्रिक्सचा टाईप नाही, पण एक पर्टिक्युलर आपण फक्त घेतो. ट्रान्सपोज म्हणजे काय? ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज कसा घेतात? ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. लक्षात घ्या, ट्रान्सपोज लागणार आहे मला. इन्व्हर्स काढताना ट्रान्सपोज लागणार. ट्रान्सपोज म्हणजे काय? जर सपोज दॅट असा काहीतरी मॅट्रिक्स आहे m क्रॉस n चा, तर या मॅट्रिक्स हा ए मॅट्रिक्स आहे असं ऍझ्युम करू. एलिमेंट काय ते मला माहिती नाही, मी काहीतरी नाव दिलं त्यांना. सपोज दॅट मी असं घेतलं 1 2 3 4 5 6. हा किती क्रॉस कितीचा आहे? 3 क्रॉस 2 चा आहे. मग ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज डिनोट करताना असं डिनोट करतोय. ए ट्रान्सपोज काय असतं? जे रो असतात ते कॉलम मध्ये लिहायचे. जे रो असतात ते कसे लिहायचे? कॉलम मध्ये. ओके, आता जे रोज आहेत ते कसे लिहायचे? कॉलम मध्ये. किंवा जे कॉलम आहेत ते काय लिहायचे? रो मध्ये लिहायचे. जे कॉलम आहेत ते कसे लिहायचे? रो मध्ये. आता कॉलम जो आहे हा पहिला कॉलम आहे ना, या कॉलमला रो मध्ये ना 1 3 5. आता दुसरा कॉलम 2 4 6 झालं, ट्रान्सपोज झालं. रोचे काय करायचे? कॉलम. किंवा कॉलमचे काय करायचे? रो करायचे. झालं. त्याला आपण काय म्हणणार? ट्रान्सपोज म्हणणार. बरोबर ना? समजतंय? कळतंय? ओके, नंतर जो महत्वाचा जो टाईप होता तो म्हणजे सिमेट्रिक मॅट्रिक्स. व्हॉट डू मीन बाय सिमेट्रिक मॅट्रिक्स? सिमेट्रिक मॅट्रिक्स तर हा मॅट्रिक्स आहे. सिमेट्री म्हणजे आपण काहीतरी बघितलं होतं ना. व्हॉट डू मीन बाय सिमेट्री? ऑर्डर, पोझिशन, प्रत्येक मॅट्रिक्सची पोझिशन. ओके, आपण जर बघितलं सपोज दॅट 2 क्रॉस 2 चे एलिमेंट घेऊ आपण. A11 A12 A13 A21 आणि A22 हा ए मॅट्रिक्स आहे असं अजून करतो. या मॅट्रिक्सला मी सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणेल किंवा हा मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्स येऊ शकतो. मी अजून एलिमेंट नाही घेतलेत ना, सिमेट्रिक मॅट्रिक्स येऊ शकतो. ओके, डायगोनल एलिमेंट काही असू द्या, काही फरक पडणार नाही. पण हे दोघं एलिमेंट सेम पाहिजे. हे दोघं एलिमेंट काय पाहिजे? सेम. A12 इज इक्वल्स टू A21. A12 इज इक्वल्स टू A21. डायगोनलच्या एलिमेंटची काही घेणं देणं नाही, पण A12 आणि A21 काय पाहिजे? सेम पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, आता डायगोनल एलिमेंट काही पण असले काही फरक पडणार नाही, पण हे दोघे एलिमेंट काय पाहिजे? सेम पाहिजे. तरच हा मॅट्रिक्स कोण आहे? सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्याचं मॅट्रिक्स इज सिमेट्रिक. मग 3 क्रॉस 3 मध्ये पण तसंच काहीतरी. जर सपोज दॅट ए मॅट्रिक्स माझा 3 क्रॉस 3 चा असेल, A11 A12 A13 A21 A22 A23
A31, A32 अँड A33 3x3 मॅट्रिक्स मध्ये. ओके, मग सांगा आता सच मॅट्रिक्स इज सिमेट्रिक. डायगोनल काही पण चालेल, डायगोनल काही चालेल, पण कोण ऑर्डर कोण पाहिजे, हे दोघे एलिमेंट काय पाहिजेत, सेम पाहिजेत. म्हणजे A12 इज इक्वल्स टू A21 पाहिजे. ओके, A31 इज इक्वल्स टू A13 आणि A32 इज इक्वल्स टू A23. तरच मी म्हणेल म्हणजेच काय, AIJ इज इक्वल्स टू AJI. ऑर्डर आय म्हणजे कोण, नंबर ऑफ रोज, जे म्हणजे कोण, नंबर ऑफ कॉलम्स. बघा म्हटलं 1 2 2 1 1 3 3 1. ओके, तरच वेअर आय डज नॉट इक्वल्स टू जे. दोघे इक्वल आले तर काय होईल, डायगोनल 1 1 2 2 3 3 होईल ना. हे का घेतलं मी, हे इक्वल यायला नको आहे. ओके, जर यांना याच्यामध्ये टाकून दिलं तर डायगोनल पण सारखे होऊन जातील ना. मग डायगोनलचं काय करायचं, त्या ठिकाणी आपल्याला कन्फ्युजन होऊन जाईल. मग फक्त कोणते एलिमेंट, AIJ इक्वल टू AJI वेअर आय डज नॉट इक्वल्स टू जे. कळतंय, बस एवढे मॅट्रिक्स तुम्ही डोक्यात ठेवायचे. हे स्पेसिफिकली मॅट्रिक्सचे आपले पर्टिक्युलर टाईप आहेत. ओके, आता सगळ्यात महत्वाचा आणि पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे काय, डिटर्मिनंट. ओके, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये तसं बघणारच आहे. ओके, डिटर्मिनंट बघू आणि मग नंतर आपल्या रेग्युलर आपल्या मॅट्रिक्स चॅप्टरला आपण स्टार्ट करणार. ओके, पण आता हे टाइप्स मॅट्रिक्सचे पर्टिक्युलर फॉर्म लक्षात ठेवायचे आणि मग आपण उद्या काय स्टार्ट करणार, डिटर्मिनंट आणि डिटर्मिनंट नंतरचा पार्ट असणार आहे. कळतं, हे सगळे टाइप्स काय आहे लक्षात ठेवा. हे टाइप महत्वाचे आपल्याला मॅट्रिक्स मध्ये लागणार आहेत, म्हणून मी परत टाइप रिवाइज केले. इव्हन प्रोडक्ट कसा घ्यायचा, ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी घ्यायची हे पण लक्षात ठेवा. उद्या आपण अगोदर काय घेणार, डिटर्मिनंट 2x2 चा 3x3 चा डिटर्मिनंट काढणार आणि मग पुढच्या पार्ट्स कडे आपण जाणार. समजतंय नक्की, ठीक आहे.